मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, इंटरनेटवर अक्षरशः माहितीचे ढीगच्या ढीग पडलेले आहेत. पण त्यातली किती माहिती खरी, किती खोटी, हे तपासून घेणं अवघड असतं. पण काही अंशी तर आपलं काम सोपं झालंय. म्हणजे अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी, मान्यवरांनी, नामवंतांनी कधी कधी काय काय म्हणून ठेवलंय, याविषयीचे दाखले त्याच्यात मिळतात. प्रामुख्याने ज्यांची उक्ती म्हणून, कोट म्हणून ज्याचा उल्लेख करावा अशी काही माणसं आहेत. अर्थात दुसरा कोणतरी दावा करतो हे त्याचं नाहीये, त्याचा काय पुरावा आहे? आता प्रत्येक ठिकाणी पुरावा द्यायला काय कोर्ट कचेऱ्या करायच्या नसतात. पण कोणाच्याही नावाचं असलं तरी जर एखादी उक्ती चांगली असेल, एखादं कोटेशन किंवा एखादं वक्तव्य चांगलं असेल, तर ते स्वीकारून आपल्या आयुष्यात कुठे उपयोगी पडतंय का बघणं, याला मी शहाणपणा समजतो. आणि म्हणून मी आज जो तुमच्या समोर एक उल्लेख करणार आहे एका कोटेशनचा, तो प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईनचा आहे. हे मी आधी खुलासा इतक्यासाठी केला की अनेकदा होतं, अहो हे तुम्ही म्हणालात पण त्याचा काय पुरावा आहे का, ते कोणीतरी दुसरंच आहे, तिसरंच आहे. तर मुद्दा असा असतो मित्रांनो, की जे सांगितलंय ते बुद्धाचं असेल किंवा ख्रिस्ताचं असेल किंवा महात्मा गांधी किंवा आईन्स्टाईनचं असेल, त्यांनी फरक पडत नाही. त्या वाक्यामध्ये जो आशय आहे, तो आशय समजण्यासाठी सांगितलंय. तर ते कोणाचाही याच्यावरून वाद घालायचा आणि उखाळ्या पाकळ्या काढायच्या, या गोष्टी मला आवडत नाहीत. आणि म्हणून मी आधीच डिक्लेअर करून टाकतो की कदाचित आईन्स्टाईनचं नसेल मी जे कोटेशन सांगतोय. ते कोटेशन असं आहे की तीच तीच गोष्ट करत राहायची, तीच तीच गोष्ट करत राहायची आणि काहीतरी वेगळा परिणाम साधला जाईल या अपेक्षेने प्रतीक्षा करायची. याला इन्सॅनिटी म्हणतात. इन्सॅनिटी याचा अर्थ वेडगळपणा, मनोविकार, मानसिक संतुलन बिघडलं वगैरे, तर इन्सेन, आर यू इन्सेन असं ते इंग्रजीमध्ये म्हणतात. त्याचं कारण ते, तुला का वेळ लागलाय असं जर बोलायचं असेल तर इंग्रजीत म्हणतात आर यू इन्सेन. तेव्हा ज्यांची मनस्थिती बिथरलेली किंवा बिघडलेली आहे, किंवा ज्यांचं मन समतोल विचार करून काही बोलू शकत नाही आणि काही करू शकत नाही, तेव्हा ते इन्सॅनिटी मध्ये गेले असं म्हटलं जातं. हे मी आज तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की ही आईन्स्टाईननी केलेली व्याख्या आहे. वेडगळपणा एवढा म्हणून तो थांबलेला नाही. त्याने वेडगळपणा कशाला म्हणावं याची जणू काही व्याख्या केलेली आहे. तेच तेच परत परत करत राहायचं आणि काहीतरी वेगळं निर्माण होईल, साधलं जाईल अशी अपेक्षा बाळगायची, याला खुळेपणा म्हणतात. असं जे आईन्स्टाईन म्हणतो ते मला गेल्या 10-12 वर्षामध्ये मोदी विरोधकांमध्ये आणि प्रामुख्याने आपल्या देशाच्या विरोधी पक्षांच्या वर्तनामध्ये आणि वक्तव्यामध्ये आढळून येतं. हे मी आज परत एकदा सांगतोय. याचं कारण असं आहे की गेली 12 वर्ष, 11 वर्ष राष्ट्रीय राजकारणात आणि त्याच्या आधी जवळजवळ 12-12.5 वर्ष गुजरातच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी या व्यक्तीला हरवण्यासाठी जे जे काय डावपेच, खलबत, षडयंत्र रचली गेली, त्यामधून हा माणूस अलगद निसटला असेल तर परत परत तेच फेल गेलेले डावपेच खेळून आपण त्याला हरवू शकतो अशी आशा बाळगणं आणि तोच पोरखेळ परत परत करत बसणं आणि यावेळेला तरी पडेल अशी अपेक्षा बाळगणं, याला इन्सॅनिटी म्हणतात. असं मी नाही म्हणत आहे, हे माझं मत आहेच. पण त्यासाठी मी एक साक्षीदार घेऊन आलोय, ज्याला जगातला एक मोठा वैज्ञानिक म्हणतात, अल्बर्ट आईन्स्टाईन. आणि त्यांनी असं सांगण्याचं कारण काय, की जर माणूस विचार करत नसेल तर मग त्याच्याकडून त्याच त्याच चुका पुन्हा होतात. आपण आधी कृती केली
त्यात काय चुकलं होतं हे शोधायचं. मला सांगा, मोठमोठे विमानाचे अपघात होतात, अवकाश यानांचे अपघात होतात, रेल्वेचे अपघात होतात, हे जे काय भीषण अपघात होतात, अगदी धरण फुटण्यापासून अनेक गोष्टी आहेत, त्या प्रत्येकाचा तपास का केला जातो, शोध का घेतला जातो? तो शोध घेणं म्हणजेच आत्मपरीक्षण असतं. ते धरण बांधण्यात काय चूक झाली होती का? त्या धरणाची देखभाल करण्यात काय चूक झाली होती का? अवकाशयान उडवलं आणि मध्येच त्याचा स्फोट झाला, तर मग त्याच्या रचनेमध्ये कुठे काही चूक राहून गेली होती का? तर ती पुढल्या वेळेला होऊ नये यासाठी तो तपास करायचा, ती चूक पुढल्या वेळेला सुधारायची. आणि याचाच अर्थ असा होतो की ती चूक पुन्हा करायची नाही. आईन्स्टाईन काय म्हणतो, तेच तेच परत करणं, म्हणजे त्याच चुका परत करणं आणि यावेळेला चुकणार नाही अशी अपेक्षा बाळगणं, याला वेडगळपणा, मूर्खपणा म्हणतात असं त्याने म्हटलेलं आहे. आणि ते जर आपल्या देशातल्या विरोधी पक्षाकडून होत असेल, प्रामुख्याने मोदी विरोधी जे राजकारण चालू आहे त्यामध्ये गेल्या 24 वर्षात सातत्याने तेच होताना दिसतंय. 2002 मध्ये, 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले नरेंद्र मोदी, तेव्हापासून पुढे 3 विधानसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या आणि आता 3दा लोकसभा निवडणुका जिंकून ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तरीही त्यांच्या विरोधात जे डावपेच त्यांना हरवण्यासाठी खेळले जात आहेत, त्यामध्ये कुठल्याही गुजरातच्या असो किंवा दिल्लीतल्या असो, त्यांच्या विरोधकांना एकदाही असं वाटत नाही की या आधी जे डावपेच आपण खेळलो, जे राजकारण खेळलो, त्यात काही चुका झाल्या आहेत का, त्या चुका दुरुस्त केल्या आणि पुढची लढाई लढलो तर फरक पडेल, हा विचार सुद्धा ज्यांच्या मनाला शिवत नाहीत त्यांना मोदी विरोधक म्हणतात. आणि आज मी सांगतो याचं कारण, संसदेपासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर विरोधी पक्षांच्या खासदारांचा मोर्चा गेला, त्यांना पोलिसांनी अडवलं, पकडलं आणि नंतर सोडून दिलं, मग ते संसदेत आले. यामध्ये नवीन काय आहे मित्रांनो? अशा प्रकारच्या घटना यापूर्वी झालेल्या नाहीत का? तुम्हाला आठवत असेल तर ते निर्भया प्रकरण झालं, जनलोकपाल आंदोलन झालं, त्यानंतर सुद्धा अशा गोष्टी झालेल्या आहेत. पण ते आंदोलन करणारे हे संसदेचे सदस्य नव्हते, सामान्य नागरिक होते किंवा आंदोलनकर्ते होते. हे सगळे नेते आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत आणि संसद सदस्य आहेत, ज्यांना आपला आवाज देशाच्या सर्वोच्च लोकशाही व्यासपीठावर उठवण्याचा घटनात्मक अधिकार मिळालेला आहे. तिथे बसून संसदीय मार्गाने आपल्याला जे आक्षेपार्ह वाटतं ते बदलून घेणं त्यांना शक्य आहे, तर त्यांनी मोर्चा काढावा का? विचार याचा करायचा मित्रांनो, विचार याचा करायचा. मी बालपणापासून, अगदी शाळकरी वयापासून आंदोलन आणि मोर्चे बघितलेले. 1972-73 साली महाराष्ट्राच्या विधानसभेवर शेतकऱ्यांचा लाखाचा मोर्चा आणला गेला होता, बैलगाड्या आणल्या गेल्या होत्या मुंबईत. दुष्काळ पडला होता, शेतकऱ्यांची भयंकर वाईट परिस्थिती होती आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्षाच्या नावावर 50-70 आमदार नव्हते. त्यामुळे आमदारांच्या मोर्चाला अर्थ नव्हता, अक्षरशः शेतकरी आणि जनतेचा मोर्चा आला होता. त्यात आमदारांनी येऊन भाषणं केली. सांगायचा हेतू असा की आपण ज्या ज्या पद्धतीत वागतोय त्याचा जनतेशी कनेक्ट आहे का? हे आंदोलन राहुल गांधींनी केलं, राहुल गांधींच्या सहकार्याने केलं, विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलं. आम जनतेचा त्यात काय संबंध होता? मोदींच्या काळामध्ये दुसऱ्या टर्ममध्ये जे शेतकरी कायदे आणले गेले त्याच्या विरोधात दिल्लीची कोंडी करण्यासाठी दिल्लीकडे येणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या प्रमुख रस्त्यावर, सीमेवर काही महिने आंदोलनं चालवली गेली. निष्पन्न काय झालं? त्यांनी शेतकऱ्यांचा फायदा झाला का?
आज उलट आहे. ज्या पद्धतीत ट्रम्पला धडकून नकार देणारे नरेंद्र मोदी आहेत, त्यांचं त्यापैकीच एका गुरनाम चढुनी नावाच्या शेतकरी नेत्याने पंजाबच्या कौतुक केलंय. सांगायचा हेतू असा की आंदोलन करून आजपर्यंत आपण काय साधलं, ही आजची पहिली वेळ नाहीये. तुम्हाला आठवत असेल तर मला वाटतं नोटबंदी नंतरच्या काळामध्ये 2017 किंवा 16च्या काळामध्ये याच प्रकारे संसद ते राष्ट्रपती भवन असा खासदारांचा मोर्चा निघाला होता. सोनिया गांधींनी त्याचं नेतृत्व केलं होतं, राहुल गांधींनी त्याचं नेतृत्व केलं होतं. आणि ज्या वेळेला राष्ट्रपतींना भेटून विरोधी पक्षांचे खासदार आणि शिष्टमंडळ बाहेर आलं, तेव्हा कटाक्षाने राहुल गांधींना माध्यमांचे जे माईक ठेवलेले होते त्यापासून दूर ठेवण्यात आलं होतं. फरक एवढाच आहे की राहुल गांधींना बोलू द्यायचं नाही. 2017 मध्ये 8 वर्षापूर्वी किंवा 16 मध्ये अशा प्रकारचं आंदोलन झालं, तेव्हा पहिली काळजी घेतली गेली की राहुल गांधींना माध्यमांसमोर येऊ द्यायचं नाही. मला आठवतं शरद यादव, डी राजा, सोनिया गांधी असे लोक कॅमेरा समोर होते, पण राहुल गांधींना मागच्या रांगेत उभं केलं होतं. कारण त्या मोर्चाच्या आधी राहुल गांधींनी असा गोंधळ घालून ठेवला होता की राष्ट्रपतींची अपॉइंटमेंट घेतली असताना डाव्या पक्षांनी आणि इतर समाजवादी वगैरे पक्षांनी साफ काँग्रेस बरोबर राष्ट्रपती भवनात जायला नकार दिला होता. कारण सरकारच्या कामकाजावर संसदेत खासदारांनी बहिष्कार घातला होता विरोधी पक्षाच्या. पण तोच दिवस निवडून, तीच वेळ निवडून राहुल गांधी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला काँग्रेस खासदारांचं शिष्टमंडळ घेऊन गेले. आणि त्यामुळे बाकीच्या विरोधी पक्षाचे खासदार संतापलेले होते आणि त्यांनी साफ सांगितलं की आम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती भवनात येणार नाही. आणि त्यामुळे अखेर सोनिया गांधींना हा जो संसद ते राष्ट्रपती भवन अशी पायपीट करावी लागली होती. यावेळेला राहुल गांधीच नेतृत्व करते. त्यामुळे इन्सॅनिटी ऍट इट्स बेस्ट असं म्हटलं पाहिजे. वेडगळपणाची परिसीमा होणार याविषयी मनात शंका बाळगायचं कारण नाही. होणार काय सांगा मला. एक गोष्ट साफ आहे की तुम्ही भाजप आणि नरेंद्र मोदी हे तुमचे विरोधक आहेत, हे जगजाहीर आहेत आणि ते तुम्हाला हरवण्यासाठी किंवा तुमचा पाडाव करण्यासाठी काम करणार, हे ठीकच आहे. पण अशा वेळी ज्या न्यायालयामध्ये तुम्हाला जायचंय ते न्यायालयच निवडणूक आयोग आहे. त्या निवडणूक आयोगावरच तुम्ही जेव्हा मोर्चा काढता तेव्हा जे जे कोणी विरोधी पक्ष या निवडणूक आयोगाच्या विरोधात रोज गळा काढतायत आणि मोर्चा काढतायत, त्या प्रत्येक पक्षाविषयी निवडणूक आयोगाच्या मनामध्ये एक अढी निर्माण होते आणि आपोआपच निवडणूक आयोगाच्या प्रत्येक निर्णयावर आणि भूमिकेवर, धोरणावर या अढीचा परिणाम होत असतो. आपण कितीही काही केलं तरी यांचं समाधान होणार नाही. त्यापेक्षा काय करायचं ते त्यांना करू देत, आपण आपलं काम करायचं. म्हणतात ना, वाघ म्हटला तरी खाणार आणि वाघ्या म्हटला तरी खाणार. मग वाघ्याच म्हणू, वाघोबा म्हणायची काय गरज आहे. वाघ सुद्धा म्हणायची गरज नाही, काय रे वाघ्या असं म्हणू. ही समोरच्याची मानसिकता होते आणि त्याचा विपरीत परिणाम भाजपला भोगावा लागणार नाही. पण नक्कीच जे जे कोणी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा काढायला गेले, त्यांच्याविषयी आता निवडणूक आयोगाच्या मनामध्ये अढी तयार झालेली असणार याविषयी मनात शंका बाळगायचं कारण नाही. याचा अर्थ निवडणूक आयोग ठरवून तुमच्यावर अन्याय करेल असं बिलकुल नाहीये. पण एक गोष्ट आहे की जाऊन दे, एक सर्वसाधारण माणसामध्ये जी एक सहवेदना असते, सहानुभूती असते की हा दुबळा आहे, याला मदत करावी.
पण तो जो दुबळा आहे, लंगडा आहे, विकलांग आहे, तो जो उर्मटपणा करत असेल, उद्धटपणा करत असेल, तर ती सहानुभूती विरघळून जाते, अस्ताव्यस्त होऊन जाते. आणि तीच गोष्ट निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा काढून सगळ्या विरोधी पक्षांनी साधलेली आहे, की त्यांच्या दुबळेपणाकडे बघून कदाचित भाजप सारख्या मजबूत पक्षाच्या विरोधात त्यांच्याकडे थोडं झुकतं माप देण्याची भावना निवडणूक आयोगाच्या काही अधिकाऱ्यांकडे असेल, तर त्याचा सुद्धा आता लोप पावलेला आहे. लोप पावलेला आहे. आणि हे आपण वारंवार बघतोय. उद्धव ठाकरे असोत किंवा काँग्रेस असो, आजपर्यंत इतक्या पराभवानंतर सुद्धा चिकाटीने त्यांच्याकडे टिकलेली त्यांचीच कार्यकर्ते, पाठीराखे आणि मंडळी एक एक करून त्यांनाच सोडून जात आहेत. आजच हे बोलण्यापूर्वी काँग्रेसचे एक माजी मंत्री, दीर्घकालीन संसद सदस्य आनंद शर्मा यांनी सुद्धा आपल्या काँग्रेस पक्षातल्या त्यांच्याकडे जे अधिकार पद होतं, काय अध्यक्षपद कुठच्या समितीचं, त्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कारण सरळ आहे. भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर नंतर जगभर पाठवलेली जी 8 शिष्टमंडळ होती, त्यापैकी एका शिष्टमंडळाचे सदस्य आनंद शर्मा सुद्धा होते. त्या मार्गाने आपल्या पक्षाची प्रतिमा जनमानसात उजळ व्हावी म्हणून शर्मा किंवा थरूर प्रयत्न करत असताना त्यावरून राहुल गांधी बोळा फिरवतात. याचा राग आनंद शर्मांना येणं स्वाभाविक आहे. आणि म्हणूनच त्यांनी जी काय परराष्ट्र व्यवहार समिती काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत आहे, त्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंची कथा तीच आहे. अजूनही रोज एक दोन पॉइंट त्यांना सोडून जात आहेत. याचं दुसरं काही कारण नाही. भाजपने किंवा इतर कोणी यांना फोडण्याची गरज नाही. ते कंटाळलेत तुम्हाला. कारण प्रत्येक अशा वेडगळ कृतीमधून आपल्या पक्षाचं पुनरुज्जीवन होण्यापेक्षा आपला पक्ष रसातळाला जाण्यासाठी आपलेच नेते प्रयत्न करत असतील, तर त्या पक्षात राहणं म्हणजे एक प्रकारे स्लो पॉइझनिंगने मरणं आहे. मरणाची वाट बघत राहायचं. मग त्यापेक्षा यातून बाहेर पडू, भले काय भवितव्य नसेल, पण आत्मघातापासून, अपघातापासून वाचू शकतो, ही धारणा तुमच्या सहकार्यामध्ये निर्माण होते. कारण रोज अधिकाधिक वेडगळपणा चालू आहे. राहुल गांधी अत्यंत बालिश आणि फुलिश वागतात. परवा त्यांनी जे काय सांगितलं, काय कर्नाटकाच्या या मतदारसंघातला महादेवपुरा वगैरे विधानसभा क्षेत्र, अरे तेच मालेगावला झालं होतं त्याच लोकसभा निवडणुकीत. महाराष्ट्रातल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात, त्यामध्ये 5 जागी भाजप जिंकत होता. पण अवघ्या मालेगाव या त्यातल्या एका विधानसभा मतदारसंघामध्ये 1,90,000पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन काँग्रेसचा उमेदवार जिंकला. मग मालेगावच्या मतदारसंघात फ्रॉड झाला नव्हता? जर महादेवपुरा या विधानसभा क्षेत्रामध्ये फ्रॉड झाला असा राहुल गांधी यांचा दावा असेल, तर मग तसाच्या तसा फ्रॉड मालेगाव मतदारसंघात त्याच लोकसभा निवडणुकीत झाला. आणि त्याचा ओरडाआरडा, गवगवा आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. पण मीडियाचा तो अजेंडा नव्हता, त्यामुळे त्याला प्राधान्य दिलं गेलं नाही. पण राहुल गांधींनी तीच गोष्ट सांगितल्यानंतर बघा 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 काय झालं. सामान्य माणसं पत्रकारांच्या इतकी बुद्धिजीवी, इतकी खुडी नाहीत. आणि नेमकं तेच आईन्स्टाईन सांगतो. तोच तोच खुळेपणा चालू आहे. जो कोणी आपलं ऐकणार नाही, आपल्या बाजूने बोलणार नाही, त्याच्या विरुद्ध सरळ गरळोकाला सुरुवात करायची आणि त्यालाही आपल्यापासून दूर करायचा, हाकलून द्यायचा. मग तो शशी थरूर असो, मग तो आनंद शर्मा असो, तो निवडणूक आयोग असो, की ते कुठचंही न्यायालय असो. त्यामुळे राहुल गांधी त्याच त्याच चुका
परत परत करतायत. त्यांच्या मोर्चामध्ये, कार्यक्रमामध्ये, भूमिकेमध्ये काही मात्र बदल होत नाहीये. फक्त परिणाम वेगळे येतील हा खुळा आशावाद आहे. आणि म्हणूनच आईन्स्टाईन त्याला इन्सॅनिटी म्हणतो, वेडगळपणा म्हणतो, खुळेपणा म्हणतो. आता त्या खुळेपणामागे जे जे धावत जातील त्या प्रत्येकाला नुकसान सोसावं लागणार. आतापर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने ते नुकसान सोसलं. 44 आणि 52 पर्यंत काँग्रेसची घसरगुंडी झाली होती. आता ते सगळे दुष्परिणाम हे संपूर्ण विरोधी पक्ष म्हणून, समाजवादी पक्ष असो, ममता दिदीचा पक्ष असो, किंवा आणखीन लालू प्रसाद यादवचा पक्ष असो, या सगळ्या पक्षांना राहुल गांधींच्या मागे फरफटत जाण्याची किंमत मोजावी लागेल. कारण त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातल्या ज्या लहान मोठ्या निवडणुका होतील त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या मनात यांच्याविषयी काडी मात्र सहानुभूती असणार नाही. आपण यांच्यासाठी कितीही प्रामाणिक वागलो तरी हे पराभवानंतर आपल्यावर आरोप करणार आहेत. मग मरू देत त्यांच्या कर्माने. आपण त्यांच्या विरुद्ध काय केलं नाही तरी विरोधी पक्षांना मदत होईल असं कुठलंही कृत्य करायचं नाही, ही अडी आता निवडणूक आयोगाच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या मनात या मुख्यालयावरच्या मोर्चानंतर तयार झालेली आहे. परिणाम भोगायला तयार राहा. आतापर्यंत होते त्यापेक्षा भीषण परिणाम पुढल्या काळात विरोधी पक्षांच्या वाट्याला येणार आहेत. साधक काही होणार नाही, साधलं काही जाणार नाही, पण बाधक मात्र नक्की होणार आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.